आज आपण बघणार आहोत किनाऱ्यावर परतलेली लाटमधला 7वा भाग, अनाथाश्रमातली मुलगी. त्या दिवसानंतर मोनिकाचा चेहरा विजयीच्या मनातून जात नव्हता. समुद्रावर उभा असतानाही, जहाजाच्या आवाजातही आणि रात्रीच्या शांत अंधारातही त्याला वारंवार तेच डोळे आठवायचे. शांत, पण आतून खूप काही लपून ठेवलेले. त्याला स्वतःलाच आश्चर्य वाटत होतं, कारण युद्ध, समुद्र आणि शिस्त यांच्यामध्ये जगणाऱ्या विजयीच्या आयुष्यात एखाद्या चेहऱ्याला आठवणं ही गोष्ट नवीन होती. काही दिवसांनी तो पुन्हा त्या अनाथ आश्रमात गेला. यावेळी अधिकृत काम नव्हतं, तरीही त्याने स्वतःलाच कारण दिलं. मुलांसाठी काही पुस्तकं द्यायची आहेत. खरं कारण मात्र त्यालाही माहीत होतं. आश्रमाच्या अंगणात मुलं खेळत होती. दूर झाडाखाली मोनिका एका छोट्या मुलीचे केस विंचरून देत बसली होती. वाऱ्याने तिचे केस हलकेसे उडत होते आणि ती हसत काहीतरी सांगत होती आणि ती छोटी मुलगी खळखळून हसत होती. विजय काही क्षण तसाच उभा राहिला. त्याला अचानक जाणवलं, जगात काही माणसं अशी असतात ज्यांच्या आसपास शांतता असते. आणि ती म्हणाली, तुम्ही पुन्हा आलात? मोनिकाच्या आवाजाने तो भानावर आला. विजय हलकसा हसला. हो, मुलांना पुस्तकं द्यायला. मोनिका त्याच्याकडे पाहून मंद हसली. मुलांना की कोणाला दुसऱ्याला भेटायला? विजय काही क्षण गोंधळला आणि अनेक दिवसांनी तो पहिल्यांदा सैनिकासारखा नव्हे तर साध्या मुलासारखा हसला. त्या दिवसानंतर त्यांचं बोलणं वाढू लागलं. कधी आश्रमाच्या अंगणात, तर कधी मुलांसोबत खेळताना, तर कधी संध्याकाळच्या शांत वेळेत. मोनिका फार कमी बोलायची, पण तिच्या शांततेतही कथा होत्या. एक दिवस विजयने विचारलं, तुला स्वतःबद्दल काहीच जाणून घ्यायची इच्छा नाही का? मोनिका काही क्षण शांत राहिली. मग मंद आवाजात म्हणाली, ज्याचं कुणी नसतं ना, ज्यांनी भूतकाळाशी जास्त मैत्री करू नये. त्या शब्दांनी विजयीच्या मनाला हलकासा स्पर्श करून गेला. कारण त्यालाही माहीत होतं, काही जखमा उघड्या ठेवल्या तर माणूस जगू शकतो. एका संध्याकाळी पाऊस सुरू होता. आश्रमाच्या कौलांवर पडणाऱ्या थेंबाचा मंद आवाज हवेत भरला होता. मुलं आत खेळत होती. मोनिका खिडकीत उभी राहून पाऊस पाहत होती. विजय तिच्या शेजारी येऊन उभा राहिला. तुला पाऊस आवडतो? ती हलकसं हसली. हो, कारण पावसात रडताना कुणाला कळत नाही. विजय तिच्याकडे पाहत राहिला. त्या एका वाक्यात त्याला तिचं संपूर्ण आयुष्य दिसलं. तिचं एकटेपण, अपूर्णता आणि कुणीतरी आपलं असावं ही शांत इच्छा. हळूहळू विजयला जाणू लागलं, तो मोनिकासोबत असताना वेगळा होतो. अधिक शांत, अधिक जिवंत. समुद्राच्या अथांग आवाजानंतर तिचं बोलणं त्याला किनाऱ्यासारखं वाटायचं. एक दिवस त्याने विचारलं, तू इतकी एकटी कशी राहू शकतेस? मोनिका मंद हसली. आणि एकटेपणाची सवय झाली की माणूस गर्दीतही शांत राहायला शिकतो. आणि प्रेम? ती काही क्षण शांत झाली. मग खिडकीबाहेर पडणाऱ्या पावसाकडे पाहत म्हणाली, प्रेम? ते माझ्यासारख्या लोकांसाठी खूप मोठं स्वप्न असतं. विजयच्या छातीस काहीतरी हललं. तो बराच वेळ काही बोललाच नाही. त्या रात्री जहाजावर परतल्यावर विजय खूप वेळ झोपू शकला नाही. त्याने खिशातून गुरूचा फोटो काढला आणि म्हणाला, बाबा, प्रेम माणसाला कमकुवत करतं का? बाहेर समुद्रावर चंद्रप्रकाश पडला होता. लाटा शांत होत्या. जणू समुद्रही उत्तर ऐकत होता. काही दिवसांनी रोहिणीने अचानक विचारलं, कोण आहे ती? विजय दचकला. काय? रोहिणी हलकसं हसली आणि म्हणाली, आईपासून काही लपवत नाही रे. विजय काही क्षण शांत राहिला आणि मग त्याने पहिल्यांदाच मोनिकाबद्दल सांगायला सुरुवात केली. रोहिणी शांतपणे ऐकत राहिली. सगळं ऐकल्यावर ती फक्त एवढंच म्हणाली, तिच्या डोळ्यात दुःख असेल तर तिच्यावर प्रेम कर. कारण दुःखी माणसं प्रेमाची किंमत जास्त जाणतात. एक दिवस विजय पुन्हा आश्रमात गेला. संध्याकाळची वेळ होती.
आकाशात सूर्य मावळत होता. मुलं आत गेली होती. अंगणात फक्त मोनिका उभी होती आणि हलकासा वारा वाहत होता. विजय तिच्यासमोर येऊन थांबला. त्याचा आवाज पहिल्यांदाच थोडा थरथरत होता आणि म्हणाला, मोनिका. मी त्याच्याकडे पाहू लागली. माझं आयुष्य समुद्रासारखं आहे. नेहमी दूर जाणारं, नेहमी धोक्यात असणारं. आणि तो काही क्षण थांबला. पण त्या समुद्राला जर कुठला किनारा हवा असेल तर तो तू असशील का? क्षणभर वेळ थांबला. मोनिकाच्या डोळ्यात पाणी दाटलं, कारण पहिल्यांदाच कुणीतरी तिला एकटी मुलगी म्हणून नाही तर आपली व्यक्ती म्हणून पाहिलं होतं. तर बघा, हा होता आपला भाग 7वा आणि भाग 8व्यामध्ये आपण बघणार आहोत विजयचं पहिलं प्रेम. आणि ते बघण्यासाठी आपण आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा.